सोलापूर विद्यापीठ कुलगुरू सन्माननीय लक्ष्मीकांत नानासाहेब, सन्माननीय प्रभाकरजी गोळे साहेब, सन्माननीय निरंजनजी बारापत्रे साहेब, सन्माननीय सुनीलजी भुजनार, सन्माननीय रितेशजी रंगारी, सन्माननीय संगीता खंडारे, सन्माननीय तुषारजी लोंडा, सन्माननीय जगदीशजी कदम, माजी सरपंच सन्माननीय शिवकेशसिंह मोहिते पाटील, सन्माननीय अखिलसिंह मोहिते पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आज या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला। मान्यवरांना विनंती करतोय आपण यानंतर आलेल्या सर्वच मान्यवरांचं संयोजन समितीच्या वतीने कार्यक्रमस्थळी हार्दिक स्वागत करून विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं। बघून खरं तर आपल्या भारत देशामध्ये काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जो दहशतवाद्यांनी भयानक असा हल्ला केला आणि त्यामध्ये आपल्या भारतीयांना प्राण गमवावे लागले, त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने संयोजन समितीच्या वतीने सर्वच मान्यवरांना विनंती करतोय आपण 1 मिनिट जागेवरती उभं राहावं आणि श्रद्धांजली अर्पण करावी। यानंतर आजच्या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यसिंह भाई राजसिंह मोहिते पाटील साहेबांना विनंती करतोय आपण कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक करा। आदरणीय भाई साहेब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफील्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, रोटरी क्लब सराटी डिलाइट, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ, सूक्ष्म लघुउद्योग मध्यम उद्योग मंत्रालय, केंद्र शासन या सर्वांच्या संयुक्त उद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उद्योजकांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध डिपार्टमेंटच्या स्कीम्सची माहिती नवउद्योजकांना व्हावी या दृष्टिकोनातून आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रणजितदादा, तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू लक्ष्मीकांत दामासर, PM उषा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे समन्वयक प्रभाकर कोळेकर सर, गेले 6 महिने ज्यांच्या सातत्याने संपर्कात आम्ही राहिलो आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले ते MSME डिपार्टमेंटचे राज्याचे सहसंचालक व महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत ते मिलिंद बारापत्रे, आणि गेले 4 वर्ष म्हणजे 2022 पासून MSME डिपार्टमेंटशी ज्यांची माझी ओळख राहिलेली आहे आणि कायम मदत करत राहतात ते सहाय्यक संचालक सुनील भुजनारे साहेब, राष्ट्रीय लघुउद्योग इंडस्ट्रीज म्हणजे NSIC कॉर्पोरेशनचे उपव्यवस्थापक रितेश रंगारे, इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतल मोहिते पाटील, सचिव धर्मराज
दगडे, शिवपार्वती ट्रस्टचे उपसचिव शिवदास शिंदे सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले सर्व तरुण उद्योजक बंधू आणि भगिनी, 2022 साली आदरणीय रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं मार्गदर्शन शिबिर MSMEचं या ठिकाणी घेतलं होतं. प्रचार वगैरे भरपूर केला, परंतु त्यावेळेस मोजून 200 का 300 उद्योजक या ठिकाणी आले. आज खऱ्या अर्थाने समाधान आहे की अख्खा हॉल भरलेला आहे. आणि थोडा अभ्यास केला आम्ही की काय चुकलंय का आपलं निमंत्रण देताना, आणि नंतर लक्षात आलं की थोडं आम्ही प्रसिद्धीत कमी पडलो. मग यावेळेस एक वेगळा मार्ग ठरवला. त्याच्यापूर्वी काय घडलं हे सांगतो. जेव्हा दादांनी करायला सांगितलं, दादांनी आम्हाला मार्गदर्शन करतात, इथे हे बघून या, तिथं ते बघून या. मी आणि माझे शिवामृतचे सर्व संचालक आम्ही गुजरातमध्ये गांधीनगरला गेलो होतो. आणि तिथं एक इंटरनॅशनल प्रदर्शन, खाद्य सृष्टीशी निगडीत असं प्रदर्शन होतं. ते पाहून आल्यानंतर लक्षात आलं की आपण एवढ्या संघापुरतं मर्यादित न राहता हे जर आपल्या भागातल्या तरुणांना उपलब्ध करून दिलं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या भागातील तरुण उद्योजकांना होईल. गेल्या वर्षीचं वर्ष हे इलेक्शनमध्ये गेलं. गेल्या वर्षी सुरुवात करायची होती. मी यावर्षी पुन्हा आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि निर्णय केला. आणि हा निर्णय केल्यानंतर परीक्षा घेतली. सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातून जवळजवळ 1400 उद्योजकांनी परीक्षा दिली. आम्हाला थोडी मर्यादा होती, त्यातून 100 जण निवडले आम्ही. म्हणजे लेखी परीक्षा आणि मुलाखत यातून 100 जण निवडले. आणि त्या 100 जणांना 2 दिवसाचं प्रदर्शन पाहण्यासाठी गांधीनगरला घेऊन गेलो. तिथून बघून आले. आज त्यांच्यापैकी काही जण आपल्यासमोर बोलतील. मी काय बोलण्यापेक्षा त्यांनी बोललेलं उचित राहील. ते बोलणार आहेत, आपल्याला त्यांचे अनुभव सांगणार आहेत. आणि प्रदर्शन बघून आल्यानंतर मला तिथंच थांबायचं नव्हतं. दादांनी सांगितलेलं की उद्योजक निर्माण झाले पाहिजे. म्हणून गेले 6 महिने झालं मी बारापत्रे साहेबांच्या मागं होतो की तुमची वेळ द्या आणि आमच्या तरुणांना मार्गदर्शन करा. गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट काय काय उपलब्ध करून देते, स्टेट गव्हर्नमेंट काय उपलब्ध करून देते, स्किल डेव्हलपमेंटसाठी दोन्ही शासन काय मदत करते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. म्हणून आजचा हा अख्खा दिवस आपण ठेवलेला आहे. माझी विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना की दुपारचं सत्र झालं की निघून जाचाल सगळेजण, किंवा नेहमी निघून जातील, काही जण राहतील. तसं करू नका, कारण की दुपारचं सेशनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. दुपारी जे मी पाहुणे बोलवले आहेत हांगे, ते सुद्धा शेतकरी कुटुंबातली भावंड आहेत. दोघं जवळचेच आहेत आपल्या इंदापूर तालुक्यात. शून्यातनं सेंद्रिय शेतीपासून सुरुवात केली. आज त्यांची करोडोची कंपनी झालेली आहे. आणि जवळजवळ 5 ते 10 हजाराच्या दरम्यान शेतकरी त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचे वैयक्तिक अनुभव, म्हणजे शेतकऱ्याचं पोरगं एवढं करू शकतं हे सुद्धा ऐकणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्यातला स्टार शोधून काढायला हवं स्वतःतला, ते त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर दुपारचं सेशन अजिबात चुकवू नका अशी सर्वांना विनंती आहे. आणि आमचं जे स्वप्न आहे दादांचं माझं, की उद्योजक निर्माण झाले पाहिजे. म्हणून दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माळशिरसला, मेंढापूरला, जिथं जिथं शासकीय जमिनी आहेत 100 एकराच्या पुढं, त्या मिनी MIDCमध्ये कन्वर्ट करा. आणि मिनी MIDCमध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर आपल्याकडे केळीचं उत्पादन आहे, द्राक्षाचं चांगलं उत्पादन आहे, त्याच पद्धतीनं डाळिंबाचं उत्पादन आहे. हे जे काय बाय प्रॉडक्ट्स बनवता येतील का, हे जे काय विक्री करता येईल का, हे जे काय उद्योग उभा करता येतील का, कशाला वाट पाहिजे. कुठून रिलायन्सने उद्योग टाकला पाहिजे, म्हणजे अंबानीने टाकला पाहिजे,
किंवा अजून कुठल्या कंपन्या आल्या पाहिजे त्यांनी तुमच्यापैकीच कोणतर मोठा उद्योजक निर्माण व्हावा या माध्यमातून भरपूर स्कीम आहेत. मी डिटेल सांगण्यापेक्षा संबंधित तज्ज्ञ लोक आपण बोललेले. आमचं स्वप्नही हे की तुम्ही उद्योजक बना, तुम्ही रोजगार निर्माण करा आणि त्या गोष्टीसाठी आमची काय मदत लागेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे तुमच्यासाठी हजर आहे. आज स्कीम समजतील, उद्या स्कीमचं जेव्हा तुम्ही सुरुवात करताल तेव्हा कुठल्या CNची मदत पाहिजे असेल, फी भरायला लागेल तुम्हाला ज्या त्या CNची, परंतु CNचं पॅनल उभा करून देऊ आम्ही तुमच्यासाठी की तुम्हाला ते मार्गदर्शन करतील, तुमचे फाईल तयार करतील, देतील. हे केंद्र शासनाचं MSME डिपार्टमेंट तर टोटल तुम्हाला मार्गदर्शन करतं. कन्सल्टंटच नेमून देतात. मशिनरी कुठून घ्यायची, CA सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट सगळंच गव्हर्नमेंट करतं. इथपर्यंत सोयी झालेली आहेत. फक्त तुम्हाला माहीत नाही ते पोचवायचं काम लोकप्रतिनिधी या नात्यानं आमची जबाबदारी होती. ते पोचवायचं आम्ही काम करतो. जिथं जिथं मदत लागेल. उद्या CAनं फाईल तयार केली, बँकेत गेली, बँकेत अडकली, तुम्हाला बँका माहीतच आहेत कशा आहेत सगळ्या. तर तिथं पाठपुरावा करायचं, तुमचं लोन सँक्शन करायचं आणि लोन सँक्शन झाल्यानंतर तुमचा उद्योग चालू झाला पाहिजे आणि त्यातून प्रॉडक्ट बाहेर निघालं पाहिजे. इथपर्यंतचा पाठपुरावा आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही सर्वजण करत राहू. हे ठाम आश्वासन तुम्हाला सगळ्यांना मी देतो. कधी या बिनधास्त या. आणि अजून एक पुढचं सांगायचं आहे की जे खाद्यपदार्थाशी निगडीत गोष्टी आहेत. अजून मी पुढचं ठरवलं की प्रत्येक गोष्ट आपण बनवून बसवू शकत नाही. मध्यंतरी मी पंढरपूर तालुक्यामध्ये गेलो, त्या ठिकाणी बाजार आमटीचं पॅकेजिंग सुरू केलं त्या मुलाने. ते बघून आलो, छोटं युनिट होतं. आता आमची त्याच्याबरोबर चर्चा चालू आहे, त्याच्यावर रिसर्च चालू आहे. मग असं ठरवलं की जे वेगळे वेगळे असं काय काय पदार्थ बनवतो त्याच्यावर रिसर्च करून जे काय केंद्राचे राज्य शासनाचे फूड डिपार्टमेंटची मानांकन आहे ती सगळी पूर्ण करून तो पदार्थ शिवामृत या ब्रँडने घ्यायचा आम्हाला जेवढा लागतो ते. म्हणजे त्याला एक हातभार झाला की मी जो उद्योग टाकलेला आहे, मी जे काही कर्ज काढलेलं आहे त्यातून काही हिस्सा मला धंदा गॅरंटेड शिवामृतकडून मिळतो आहे. आम्ही आमची रेसिपी देणार की या पद्धतीने बनवू, ती दुसरं कोणाबरोबर वापरू नका ही आमची अट असणार. त्याला जी रेसिपी बदल करायचे आहेत आणि अजून कुणावर जॉबवर करायचं असेल तर ते करू शकतात किंवा स्वतःच्या ब्रँडने आणू शकतात. एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं म्हणून शिवामृत दूध संघाचा सुद्धा आम्ही तुम्हाला एक पॉईंट निर्माण करून देतो. म्हणजे आमची जिथं जिथं दुधाची विक्री, दुग्धजन्य पदार्थांची विक्री होती त्या ठिकाणी तुमचे सुद्धा प्रोडक्ट जातील या हिशोबाने सुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. तर माझी विनंती राहील की अख्खा दिवस व्यवस्थितरित्या तुम्ही सगळ्यांचं मार्गदर्शन ऐका, नवउद्योजक व्हा. तुमच्यापैकीच मोठे उद्योजक झालेले पाहायला आम्हाला सगळ्यांना आवडेल. जिथं जिथं आमचं सहकार्य आवश्यक वाटते त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू एवढी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. आणि सर्वच संस्थांना मी आभार मानतो आणि विशेषतः विद्यापीठाचे आभार मानतो की गेल्या 5 दिवसातच आमचा या गोष्टीवरती संपर्क झाला आणि विशेषतः कुलगुरू दामा सरांनी लीड घेतला यामध्ये. सर असंच जर सहकार्य राहिलं दरवर्षी आपण एक कार्यक्रम घेऊ आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम आपण करू. आपण ऐन वेळेस आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल कुलगुरूंचं आणि आपल्या सगळ्या टीमचं मी या ठिकाणी आवर्जून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आता हे म्हणतील उद्योजकांसाठी झालं. काही वर्ग जनतेमध्ये असा आहे की आपल्या की शिक्षण फार कमी झालं. 5वी 7वी 8वी 10वी ITI म्हणजे स्किल वर्कर्स आहेत, तो काही उद्योजक होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रोग्रॅम आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. आदरणीय मोठेदादांच्या वाढदिवसानिमित्त पुढील महिन्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील अशी जे युवक आहेत त्यांच्यासाठी BVG कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहेत हनुमंतराव गायकवाड त्यांच्या माध्यमातून आपण परदेशात स्किल वर्कर्ससाठी प्लंबर असतील, इलेक्ट्रिशियन असतील, ड्रायव्हर असतील यांच्यासाठी हजारोच्या नोकऱ्या आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्या बाबतीतलं डिटेल मार्गदर्शन करण्यासाठी जून महिन्यात आदरणीय मोठेदादांचं वाढदिवसानिमित्त आपण मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार आहे. आपल्या इतर सहकारी जे आहेत असे जे असतील त्याची जाहिरात येईल तेव्हा आपण त्या सगळ्यांना पाठवा असं मी विनंती करतो. आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला, आम्हाला
मनापासून सगळ्या उद्योजकांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला, कारण मागच्या वेळेस लेच खचून गेलो 200-300 आल्यावर. तर आज समाधान वाटते की नक्कीच चांगले उद्योजक प्रत्येक तालुक्यातून निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या सर्व संस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. जय हिंद. एक चांगला कार्यक्रम, एक नवतरुणाला किंवा कोणाच्याही मनामध्ये काहीतरी बनण्याची, काहीतरी करण्याची खूप इच्छा असते, परंतु कसं पुढं जावं, काय करावं, त्यासाठी मार्गदर्शन आणि नेमकेपणानं त्या ठिकाणी संधी या मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून आज या ठिकाणी रणजितदादा असतील, दर्शनबाई असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सहकार्यानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर पहिल्यांदा ती मनामध्ये यावी लागते, आणि जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत त्याची सुरुवात होत नाही. पहिल्यांदा आपल्या मनामध्ये जर आपण हे करायचं आहे हे ठरवलं तर मग मार्ग सुचतील, ती माणसं मिळतील, त्या ठिकाणी संघर्ष तयार होईल आणि त्यातून चांगलंच घडेल, काय वाईट घडणार नाही. मी ठरवलं होतं आमदार व्हायचं. एक तालुक्यातल्या बाळवणीच्या शिवेला असणाऱ्या कोपऱ्यामधील दानोरे गाव, पण अंतरंगामध्ये ठरलं, ज्यानं आयुष्यभर विरोध केला त्यांनीच मला आमदार केलं. हे का म्हणलं की मनामध्ये तुम्ही कोणती गोष्ट तीव्रतेने अंतःकरणातून आली तर जगामध्ये अशक्य असं कोणतंही काम असू शकत नाही. आपल्याला वाटलं पाहिजे. सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील खरं तर त्यांचं शिक्षण 7वी होतं. ते जर इंजिनियर असते किंवा एखाद्या चांगल्या याच्यामधून त्यांनी डिग्री घेतली असती आणि एक 10 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर आज अंबानीच्या जागेला ती दिसली असते. हे किती उत्तुंग माणसाच्या मनामध्ये आल्यानंतर किती उत्तुंग काम होऊ शकतं. या तालुक्यामध्ये कोणत्या गोष्टीला त्यांचा हात लागला नाही. एखाद्या डोंगरावरती किंवा डोंगरमाळावरती कशा पद्धतीनं काम करावं आणि ते काम आपण ज्या काळामध्ये आपले आई वडील आजोबा शिक्षण घेत नव्हते त्या काळामध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम 70-75 वर्षापूर्वी उभं केलं. म्हणून आपल्या मनामध्ये कोणतीही गोष्ट आल्याशिवाय आपल्यातला उद्योजक जागा होत नाही. तुम्हाला इस्रायलचं आपण सगळेजणच ऐकतो, त्याविषयी चर्चा करतो, यूट्यूबवरती पाहतो, माहिती घेतो गेल्या अनेक वर्षापासून. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये इस्रायलची परिस्थिती काय होती आपण कधी अभ्यास केला नाही. ज्या वेळेला हिटलर आणि मित्रराष्ट्रांनी इंग्लंड, रशिया, अमेरिका यांना बेजार केलं त्यावेळी तंत्रज्ञान देण्यामध्ये, बुद्धीमध्ये हे ज्यू लोक हे अतिशय एक्सपर्ट होते, ब्रेन यांचा होता. आणि मग नेपोलियननं ठरवलं की ज्यू हा वंशच ठेवायचा नाही, हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे आणि हा जगावर राज्य करेल.
आणि म्हणून त्यांनी बंकरमध्ये घातले, अश्रुधुराच्या त्या नळकांड्यामध्ये मारले, बुडवून मारले आणि त्यातनं काय लाखभर लोक फक्त वाचले. पारडं फिरलं, हिटलरचा पराभव झाला, हिटलरनं आत्महत्या केली आणि ज्यावेळेला मग विजयी राष्ट्र एकत्र बसली, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका, त्यावेळी ह्यांच्याही मनामध्ये पाप आलं की जर ज्यूंना आपण एखादा देश दिला, त्यांना जागा दिली, तर मात्र हे आपल्यावर सुद्धा राज्य करतील. आणि त्यांची मागणी होती आम्हाला स्वतंत्र कुठलंही काही द्या, एक स्वतंत्र आमच्यासाठी देश द्या. मित्रांनो, फार छोटा देश आहे, अगदी नगर, पुणे, सोलापूर एवढाच देश आहे. आणि दिलं काय? 50% खडक आणि 50% वाळू. राजस्थान सारखी, आपल्यासारखी वाळू नाही, जी 200-300 फूट खोल, कितीही पाणी सोडलं तरी ते आतमध्ये जाणार, असा देश दिला. पेरियार सारखा माणूस त्या ठिकाणी त्या देशाचं नेतृत्व ज्याने 80 वर्ष केलं. त्यांनी तंत्रज्ञानाच्या किंवा इच्छाशक्तीच्या जोरावरती देशप्रेम, पहिल्यांदा ते छावणीमध्येच राहत होते, लाख लोक, त्यांना जेवण एकत्रच बनत होतं, एकत्रच राहत होते. देशाची संपत्ती अशी स्वतःची संपत्ती काही नव्हतीच. परंतु 10 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेण्याचं, कारण जिथं खडक होता त्या ठिकाणी त्यांनी बोरिंग केलं. म्हणजे आपण विहिरीमध्ये जसं बोर घेतो त्यामध्ये बाहेरच्या देशातून आणून माती भरली. हे ड्रीप वगैरे, स्प्रिंकलर, हे सगळं तंत्रज्ञान तिथून आलं, आपल्यात काहीच नव्हतं. मग त्या देशाचा विचार करा आणि आपल्यातली साधन संपत्तीचा विचार करा. आपल्यामध्ये तर खूप काय आहे, खूप संधी आहेत. शेतीमध्ये सुद्धा आपण प्रयोग करत नाही, मनामध्ये आपल्या येत नाही. आणि जोपर्यंत मनामध्ये येत नाही, पूर्वी आपण चहाचं सुद्धा पाहिलं, 60-70 वर्ष आपल्या चहाची दुकानं होतीच, गल्लोगल्ली होती, चौकात होती, सगळ्या ठिकाणी असायची. गावामध्ये छोट्या मोठ्या एका दुसरं चहाचंही दुकान असायचं. पण थोडा ट्रेंड बदलला, स्वच्छता आली, चहाची क्वालिटी बदलली. आज जो चहा, म्हणजे बरेच लोक ज्या ठिकाणी त्याचा 200 रुपयाचा 500 रुपयाचा धंदा होत नव्हता, प्रत्येक चहावाल्याचा 10-20 हजार रुपये मोजते. चहा प्यायला जाता का नाही? दुनियादारी, कधीच बसायला जागा नसते. नाही, कोणत्याही चहामध्ये जावा तुम्ही. बदल केला आणि बदल केल्यानंतर जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट असू शकत नाही. शंकरराव मोहिते पाटलांच्या सुद्धा मनामध्ये आलं आणि हे तालुक्याचं, जिल्ह्याचं चित्र बदलून गेलं. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप MSMEच्या माध्यमातून खूप संधी आहे. शेतीमध्ये करू शकतो, व्यवसायामध्ये. आपल्या डोक्यात एकच आहे की नोकरी मिळाली पाहिजे, आपण तिथंच गेलो पाहिजे. शेती परवडत नाही, आपलं ठोका ठरलेला आहे. या पलीकडं एखादाच बिरुदेव ढोणे होतो, सगळे होतात का? परंतु तो सुद्धा काय असा तसा गेला नाही. शिवपी सारख्या, शिवपी माहितीये, हे देशातलं नावाजलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यामध्ये तो टॉपर होता. पण त्याच्या मेंढर राखताना मनामध्ये आलं की मला चांगला अधिकारी व्हायचा आहे. प्रयत्न केले, 2-3 वेळा अपयश आलं. माझ्या आयुष्यात किती अपयश आलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि अपयश हे गरजेचं असतं, आपल्याला खूप काही शिकवून जातं. आणि म्हणून हा कार्यक्रम खासदार साहेब असतील, रणजितदादा असतील, शीतल वहिनी असतील, अतिशय चांगला कार्यक्रम आहे. यातनं आपण शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आपल्या मनामध्ये ती भावना असली पाहिजे. आपल्याला खाया पियापुरती सोय असल्यामुळं आपल्या मनामध्ये
ती भावना तयार होत नाही. जोपर्यंत आपल्या मनामध्ये ती भावना आपल्याला काहीतरी करायचं आहे, तुम्ही 100 कोटीच्या इंडस्ट्रीचा सुद्धा मालक होण्याची ताकद ह्या MSME मध्ये आहे. आजचं हे शिबिर काय असं तसं नाही, खूप काय तुम्हाला देऊन जाणार आहे. महिला सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आहे. आज बाजार आमटी कधी वाटलं होतं का आपल्याला घरोघरी फिरून बाजार आमटी विकली जाईल? बाजार आमटीची गाडी येते. आमची बायको सुद्धा म्हणते आज 2 लिटर बाजार आमटी घ्या. म्हणजे का घेतो आपण? तिला चव आहे, तिला क्वालिटी आहे. आणि बाजार आमटी अशी विकली जाईल. एखादा तयार प्रॉडक्ट खाण्याचा पातळ भाजीच्या स्वरूपामध्ये आपल्याला कधी स्वप्नातही नव्हतं, पण त्या माणसाने प्रयत्न केले, त्याला प्रसिद्धी मिळाली. इथले लोक मुंबईला एसटीनं पाठवतात पातेलीच्या पातेली, आणि मुंबईमध्ये लोकांची त्याला प्रचंड मागणी आहे. म्हणून कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपण लाजता कामा नये. कोणताही असू द्या, आपल्याला ज्याची आवड आहे तो निवडा आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही धडका खायला सुरुवात करा, भेटायला सुरुवात करा. यामध्ये तुम्ही नावं नोंदवा. खासदार साहेब असतील, माझ्याकडूनही तुम्हाला याच्यामधली मलाही बऱ्यापैकी माहिती आहे. MSME मध्ये अनेक लोकांना त्यामधून पैसे मिळवून दिले आहेत, पण आपल्याला माहीत नसतं CA कसं जायचं, प्रोजेक्ट कसा बनवायचा. पण आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण आपली होती मार्केटिंगची. हे विकायचं कुठं? तयार करता येईल पण विकायचं कुठं? पहिल्यांदा तयार करायला शिका, आणि तयार करायला शिकलं की जगामध्ये ते विकलं जातं. आपल्या मनामध्ये पहिल्यांदा आपण काहीतरी बनायचं आहे, करायचं आहे, आणि नक्की त्याची सुरुवात होऊ शकते. अतिशय चांगला फुल्ल गच्च भरलेला आहे, काही लोक उभा आहेत, पण यामधून शिकलं पाहिजे. मोठ्या उदात्त हेतून या ठिकाणी म्हणजे दादा खासदार यांनी गुजरात दौरा करून हा कार्यक्रम या ठिकाणी आपले भागातील लोकांना मिळावा, व्यवसाय व्हावा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला जिथं आढळेल त्या ठिकाणी सांगा. त्या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याकडे स्वतःची जागा असते, जमीन असते, वेगवेगळ्या ठिकाणी जागा भाड्याने मिळतात. कुठली गोष्ट अशी मॅटर करत नाही. तुमच्या मनामध्ये ती भावना तयार झाली की तुम्ही उद्योजक झाला. तुम्हाला जे व्हायचं आहे ते होतं. तुम्ही फक्त मनामध्ये त्याची कल्पना तयार केली पाहिजे आणि त्या दिशेनं तुम्ही निघाला पाहिजे. तुमचं शिक्षण किती आहे तुमचं, म्हणून मी साकार मर्शींचं उदाहरण सांगितलं की तुम्हाला कोणतीही गोष्ट मॅटर करत नाही. तुम्हाला अनुभव जागोजागी शिकवून जातो, ते शिक्षण असतं. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हे व्यासपीठ तुम्हा सर्वांना मिळवून दिलं, त्याबद्दल सर्व मोहिते पटेल कुटुंबाचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आदरणीय दादासाहेब आपल्याशी संवाद. व्यासपीठावरती उपस्थित खासदार दरीशील भैया, आमदार उत्तमराव जानकर साहेब, आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू लक्ष्मीकांतजी दामासाहेब, त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रभाकर कोळेकर सर, मिलिंदजी बारपात्रे, सुनील संचालक राज्य शासनाचे, श्री रितेश रंगारी आणि उपस्थित संगीता खंदारे मॅडम, तुषार लुंकड, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच प्रमुख नेते मंडळी, उपस्थित पुढच्या रांगेतले सगळे पुढारी आणि मागच्या रांगेतले सगळे उद्योजक, आबा शीतलवहिनींनी आणि ह्या सर्व संस्थांनी आणि विद्यापीठांनी ह्या ठिकाणी येऊन उद्योजकता शिबिर, केंद्र सरकारच्या योजना, राज्य शासनाच्या योजना अशा सुरू करण्यात, त्याच्या माहिती देण्यासंदर्भात त्यांनी ते योजना कशा अंमलात आणता येतील या संदर्भातलं प्रशिक्षण शीतल देवींनी ह्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जसं धैर्यशील भाईंनी सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यापूर्वी देखील आपण हा प्रयोग केला, पण त्यावेळेस प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीनं गेलो, परीक्षा घेतल्या. साधारण 1400 विद्यार्थी उद्योजक परीक्षेला बसले, त्यातले 100 निवडले.
ते गुजरातला जाऊन प्रशिक्षण किंवा तिथली माहिती घेऊन आले आणि त्याच धर्तीवरती अधिक मोठं करण्याच्या हेतूने या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी घेतला जातो. कारण की आता भाषणं करतच आलेलं आहे की उद्योजक व्हावं, शेतीला जोडधंदा करावा, नोकरीच्या मागे लागू नये, हे आम्ही बोलतच आलेलो. पण प्रत्यक्ष मूर्त स्वरूपातमध्ये त्याचं रूप मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर डायलॉग झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, त्यातले अडचणी समजल्या पाहिजे, योजना समजली पाहिजे. आणि त्यामुळं कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर काही अर्धा पाऊण तास मी सर्व केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांवर बसून काही चर्चा केली आणि सोप्या भाषेत समजलं पाहिजे नक्की काय आहे, नक्की योजना कशी आहे आणि ते कशी केली पाहिजे आणि कशी अंमलात येऊ शकते आणि आल्यानंतर अडचण आल्यानंतर काय केलं पाहिजे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गाईचा व्यवसाय केला, म्हैशीचा व्यवसाय केला, 5 गायांचा व्यवसाय केला. भारत आबांनी मला मागायचे आम्ही होतेच आबा, तर गाई एखादी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली तर त्या गाईचा इन्शुरन्स काढण्यापासून आपल्याला माहिती नसते आणि त्यामुळं प्रोजेक्ट रिपोर्ट 5 गाईचा असतो. एक गाई मृत्यू झाली तर 4 गाईचं फिजिबिलिटी रिपोर्ट जो असतो व्यवसायातला, त्याचं इकॉनॉमिक्स जे असतं, त्याचं अर्थशास्त्र जे असतं ते चुकतं. एक गाई कमी झाली म्हणून आणि त्याचा विमा उतरवायचा, नवीन गाई पैसे मिळायचे, नवीन गाई खरेदी करायची, तोपर्यंत किमती वाढलेल्या असतात, त्याचं अर्थशास्त्र बसत नाही. आणि त्यामुळं अशा लहान सहान गोष्टींमधलं सुद्धा जेव्हा तर आपला शेती व्यवसाय किंवा शेतीशी निगडीत असलेल्या व्यवसायाशी आपण पाहतच आलेलो आहे की त्याचा विमा पद्धती माहिती असल्या, पण समजा उद्योगच टाकला, उदाहरणार्थ डाळिंबापासून त्याच्यातनं होणारा अनारदाना जो आहे त्याचे काही प्रकल्प, लहान मोठे प्रकल्प काही ठिकाणी सुरू झाले, त्याच्यातमध्ये काय अडचण आली तर काय केलं पाहिजे, त्यातनं मार्ग कसा निघाला पाहिजे. सुरू करताना सुद्धा अडचणी आहेत आणि प्लस सुरू झाल्यानंतर अडचण आली तर ते कसं सांभाळलं पाहिजे ह्याच्याबद्दलचं आम्ही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि हे सुटसुटीत सोप्या भाषेत, बोली भाषेत समजलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. आणि त्यामुळं निश्चित आपल्याला तशा पद्धतीनंच ते समजून सांगतील अशी खात्री मला या ठिकाणी. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की कोळेकर सरांनी उल्लेख केला की 50%, 70%, 100% महिलांचंच प्रशिक्षण झालं पाहिजे किंवा उपस्थित असल्या पाहिजेत असं आपण या ठिकाणी उल्लेख केला. निश्चितच ते स्वागतार्ह आहे. पण मला एक उदाहरण द्यायचं आहे. माझे मित्र आहेत शिवाजी मोहिते म्हणून, कोल्हापूरचे उद्योगपती आहेत, चांगल्या 2-3 सूतगिरण्या आहेत, सगळं आहे, एकदम व्यवस्थित आहे. पण त्यांच्या म्हणजे वहिनींनी, मोनिका मोहितेंनी व्यवसाय सुरू केला आणि काय केलं तर संपूर्ण जमीन त्यांची होती 10-15 एकर, ती पहिल्यांदा सेंद्रिय केली, जमीन सेंद्रिय केली, नंतर त्यात गाई म्हैशी ठेवल्या, कोंबड्या ठेवल्या, शेती केली, सोयाबीनचं त्या ठिकाणी पीक घेतलं किंवा बाकीची पिकं घेतली आणि ती 100% सेंद्रिय झाली. जमीन तशीच आहे आणि परत वरनं शेणखत टाकलं, गोमूत्र टाकलं म्हणून सेंद्रिय होत नाही. पहिल्यांदा जमीन सेंद्रिय करावं लागते किंवा ती त्यातलं सगळं जे काय फर्टिलायझर, पेस्टिसाईड जे काय असतील ते सगळं त्यातनं जमिनीतनं पहिल्यांदा काढलं पाहिजे आणि मग त्याला ऑर्गॅनिक म्हणून दर्जा मिळतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला पुढं जाता येतं. आणि आज जे ह्या कार्यक्रमाला हंगे बंधू येणार आहेत, 2 ब्रदर्स, ह्यांना आज नाही गेले 10 वर्षापासून वहिनी त्यांना शेणखतापासून बनवलेलं ते काय म्हणायचं त्याला ऊदच म्हणता येईल, सोप्या भाषेत, बोली भाषेत समजावं म्हणून मी त्याला म्हणतो की ज्याच्यापासून डास निघून जातात तशा प्रकारच्या काड्या तयार केल्या. 100% जी काही शेतातलं पीक आहे ते 100% ऑर्गॅनिक आहे. अंडी ऑर्गॅनिक आहेत, 20 आणि 22 रुपयाला एक अंडं विकलं जातं. आणि इथं नाही, ह्या हांगे बंधूंच्या मी जे सांगतोय ते आता व्यासपीठावर नाहीत, पण त्यांना आल्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारू शकता की मोहिते वहिनींनी सुरू केलेलं तुम्ही किती माल विक्री करता किंवा कुठं जातो. आणि अतिशय चांगलं सुंदर पॅकिंग करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी उभा केला. नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये लक्ष घातलं नाही, एकदम उत्तमरित्या त्या ठिकाणी काम करतात. आणि त्यामुळे हे होऊ शकतं. आणि हंगे बंधूंकडे अजून ह्याच्या पुढचे अनुभव, मी एक अनुभव सांगितला, ते 50 अनुभव सांगतील की मुलांनी, मुलींनी, महिलांनी कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे. आता हे निश्चितच
प्रशिक्षणामध्ये अधिकारी वर्ग तांत्रिकदृष्ट्या काय करावं आणि काय करू नये हे सांगतील. पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, मी इथं काय आत्मस्तुती करण्यासाठी म्हणून उभा राहिलेलो नाही आणि तुमच्यात आणि माझ्यात फारसा काही फरक नाही. सुशिक्षित बेकारच आहे. मला 5-7 वर्षापूर्वी शंकर सहकारी कारखान्याची जबाबदारी त्या ठिकाणी मी स्वीकारली. माहिती असावं पण सांगतो, त्याला राजकीय दृष्ट्या बघू नका तुम्ही, काय त्याला उद्योगाच्या दृष्टीनं त्या अँगलनं तुम्ही बघा. कारखान्याची जबाबदारी घेतली, कारखान्याला लाईट नव्हती, कागदपत्र तपासली, 250 कोटीचं कर्ज, बाकी सगळं. आता मी त्यात खोलात जात नाही, पण लाईट सुद्धा चालू नव्हती, लाईट बिल भरलेलं नव्हतं, लाईट कट झालेली होती आणि डिसेंबरचा महिना होता. त्यामुळे सकाळी काय 10-11ला ऑफिस सुरू व्हायचं त्यावेळेस आणि 4ला ऑफिस बंद करावं लागायचं, कारण की जुन्या रीतीमध्ये ते कारखान्याचं ऑफिस आहे. ऊन येत नव्हतं आणि 4 नंतर दिसत नव्हतं ऑफिसमध्ये, म्हणून 4 वाजता ऑफिस सोडावं लागत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्या कारखान्याची जबाबदारी त्या ठिकाणी आपण स्वीकारली. 250 कोटीचं कर्ज, लाईट चालू करायला गिन्नीसुद्धा नाही, 1 लाख जनरेटर सुरू करायचा होता, 1,64,000 रुपयेसुद्धा नव्हते कारखान्याकडे, 1,64,000. अशा परिस्थितीमध्ये तो कारखाना आपण घेतला. सगळ्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले. त्या ठिकाणी एक 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 कडी सोडवत गेलो, एक एक मार्ग निघत गेला आणि ज्या वर्षी पहिल्या वर्षी तर ट्रायल सीझन म्हणून झाला, पण दुसऱ्या वर्षीच्या गणिताला आपण म्हणजे 4च वर्षात 250 कोटी रुपयाची उलाढाल आपण शंकर सहकारी साखर कारखान्याची करू शकतो. 4 वर्षात, की ज्याच्यावरती 250 कोटीचं कर्ज होतं, लाईट बंद होती, कसलाही अनुभव नाही. पण केवळ आणि केवळ सांगण्याचा हेतू एवढाच आहे, इच्छाशक्ती पाहिजे. अनेक अडचणी येणार आहेत, पहिली कुठली सोडवायची, दुसरी कुठली सोडवायची हे समजलं पाहिजे. व्यवहार ज्ञान पाहिजे, त्याचा अर्थ बघण्याचा, कागद आकडेमोड करण्याचं काम अकाउंटंट बघेल, चार्टर्ड अकाउंटंट बघेल किंवा त्यातला तज्ज्ञ माणूस बघेल. पण आपल्याला व्यवहार ज्ञान कळायला पाहिजे की पहिला प्रश्न कुठला सोडवायचा आहे. समान 5 प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत आणि समान आहेत, पण हा सोडवला तर हा सुटतो आणि हा सोडवला तर हा सुटतो, हे व्यवहार ज्ञान कळलं पाहिजे. एवढंच माझं साधं सोपं त्या ठिकाणचं म्हणणं आहे. अधिक टेक्निकल, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राच्या भाषेतनं सांगणारी मंडळी अधिक वेगळ्या पद्धतीने सांगतील, पण सकारात्मकता असली पाहिजे. अडचणी येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळेवर पोचलं पाहिजे, वेळेवरती पोचलं पाहिजे. आता पुण्यात ट्रॅफिक जॅम होतं हे माहीत आहे ना, पण जर का तासभर उशीर आला, ट्रॅफिक होतं, सहज एकदम मोकळ्या मनानं उत्तर देतो, ट्रॅफिक होतं. अरे मग 1 तास अगोदर निघायचं होतं ना. सबब देण्यात आपण पटायत आहे, वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे. ॲक्सिडेंटच झाला, गाडीची काही रस्त्यात काही जॅमिंग झालं, वेगळा काही उद्योग घडला, भाग समजू शकतो. वेळेवर पोचलंच पाहिजे. आणि उद्योजक म्हणून जे काही उद्योजक जे करू इच्छितात त्यांना मला सोप्या भाषेत सांगणं आहे की पहिल्यांदा प्रश्न समजला पाहिजे. प्रश्न समजून घ्या की हे 3 प्रश्न आहेत आणि मग त्याचं उत्तर काय. आणि मग तुम्ही बँकेत गेला किंवा कुठल्याही व्यापाऱ्याकडे गेला, ग्राहकाकडे गेला किंवा अजून कुठं आपली म्हणणं मांडण्यासाठी म्हणून गेला, तर तुम्ही प्रश्न जर करेक्ट मांडला तर अधिकाऱ्याला कळते की हा अभ्यास करून आला हे त्याला कळलं पाहिजे. दुखणं आहे का तर आहे, पण दुखणं पहिलं मांडायचं नाही. माझी ही अडचण आहे, असा प्रश्न आहे, माझ्याकडे 2 पर्याय आहेत, तुमच्याकडे काय पर्याय असेल तर सांगा आणि तो मला सोडवायचा. सिंपल. इथं कुणालाही वेळ नाही आहे गप्पा मारायला. आपल्यासारखी 50 जाते त्यांच्याकडे. तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या अँगलनं बघा. तुम्ही माझ्याकडे येऊन मला भैयांना आमच्याकडे तक्रारी करता की दादा त्याने वेळच दिला नाही. त्याच्याकडे बाबा 50 आहेत बाबा रुची. डॉक्टरला पेशंट किती जरी आले तर फरक पडतो का आपल्या दैनंदिन व्यवहारातला म्हणून सांगतो. त्याला पेशंटच आहे ना, ठीक आहे, त्याची घाई असती, पुढचा पेशंट तो काय हलगर्जीपणा करतो असं माझं म्हणण्याचा हेतू नाही आहे. आपल्याला असं वाटतं की त्यानं माझी जरा अजून काय आपुलकीनं चौकशी करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, मला समजून सांगायला पाहिजे. तुम्ही जर प्रश्न करेक्ट मांडला तर अधिकारी तुम्हाला वेळ देतोच.
देणारच, कारण तो म्हणेल की ह्याला माहीत आहे, ह्याला अभ्यास आहे आणि ह्याला प्रश्न सोडवायचा, ह्याला उद्योजक व्हायचं, ह्याला व्यापार करायचा. प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे, समजला पाहिजे आणि त्याला तसा विचारला पाहिजे, ही देखील आपल्याला विनंती ह्या निमित्तानं करतो. आणि जसं मी म्हणलं की वेळेचं मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अतिशय गरजेच्या आहेत. ट्रॅफिक आहे, वाहनं वाढलेली आहेत, संख्या वाढलेली आहे, पण तरी देखील वेळेवरती पोचलं तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यावरती एक वेगळा प्रभाव पडतो की बाबा प्रामाणिकतेनं काम त्या ठिकाणी करण्याची इच्छा आमच्या तरुणाची आहे किंवा तरुणीची आहे, अशा प्रकारचा देखील संदेश त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि त्यामुळं इथं 100 जण जे कोण गेले होते गुजरातला त्यांनी जर हात वर करावं. बरं नाही सुहास, तू धंदा करणार आहे का? तू व्यवसाय करणार आहे का? तू व्यवसाय करणार आहे का? काय गाडीची पिटीचा करू नको. बस गमतीचा भाग सोडा, त्याला जे ओळखते ते कळालंय पण मला काय म्हणायचं त्याला. हे गमतीने घेतले बाबा, नाही तर माझा कार्यक्रम. या ठिकाणी मला कुलगुरू साहेबांना या ठिकाणी एक विनंती करायची. सर कसं आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या सगळ्या परिसरामध्ये, मग पलीकडे तुळजापूर असेल, गांडगापूर असेल किंवा इकडे सिंगापूर असेल, तालुका जिल्हा आणि जिल्ह्याच्या जवळची सगळी पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं ही सगळी, आणि किंबहुना पश्चिम महाराष्ट्र आपण गड किल्ल्यांची, धार्मिक स्थळांची आपण चर्चा करतो, त्याच्याबद्दलची आपण आस्था त्या ठिकाणी सगळं आपण आपल्या परीने दाखवतो, असलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. पण आपण सोलापूर विद्यापीठानं एक गाईड म्हणून कोर्स जर सुरू करू शकलो, आणि तो फक्त गाईड म्हणजे काय फक्त सोलापूर जिल्ह्यापुरतंच काम करेल असं नाही, त्यानं ह्या सगळ्या गड कोट किल्ल्यांवरती गेलं पाहिजे किंवा तिथं त्या ठिकाणी त्याला तुमचं सर्टिफिकेट पाहिजे, तुमचा ऑफिशियल कोर्स पाहिजे विद्यापीठाचा की हा गाईड आहे. आणि त्यांना फक्त इतिहास नाही सांगायचा, इतिहास सांगितलाच पाहिजे, त्याच्याबद्दल माझी शंकाच नाही, ते समजलंच पाहिजे. दगड कुठनं आणला, माती कुठनं आणली, ही इंजिनिअरिंग कसं केलं, आर्किटेक्चर कसं केलं, इथं काय ह्या परिसरामध्ये पिकतं आणि काय पिकत नाही, आणि गेले 200 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष काय पीक होतं आणि आता काय पीक आलं, इथपर्यंत त्या माणसाला माहीत असली पाहिजे. नाहीतर काय इतिहास म्हणजे जो इतिहास आहे तो समजलाच पाहिजे, पण त्या गाईडला ती सगळी भौगोलिक परिस्थिती माहीत पाहिजे त्या परिसराची, 5-10 किलोमीटरच्या अंतरातली तर कमीत कमी. आणि अशा प्रकारचा कोर्स आपण करावा, अतिशय म्हणजे डिटेलिंगमध्ये गेलं पाहिजे. मला आवर्जून सांगायचे सर, इथं मुलामुलींनाही सांगायचे, 15-17 वर्षापूर्वी मी धैर्यशील भैया साऊथ आफ्रिकेला गेलो होतो, आणि साऊथ आफ्रिकेला विमानतळावरनं उतरण्यापासून 10 दिवस आम्हाला ड्रायव्हर प्लस गाईड ही महिला होती आणि ती सगळं करत होती, ड्रायव्हर प्लस गाईड. तिनं त्या बाईंनी आम्हाला असं नुसतंच ते काय गेलं त्या गावात गेलं आणि ते गाव दाखवलं असं झालं नाही. तिथला दगड पिवळा काय आहे, पांढरा काय आहे, लाल काय आहे, इथं फुलं कुठल्या सीझनला कुठली फुलं येतात, इत्तुंबूत माहिती सगळी दिली, इत्तुंबूत. मी असं काही ठेवलं नाही. आणि त्या साऊथ आफ्रिकेतलं जे प्रिटोरिया नावाचं त्यांची राजधानीचं गाव आहे, त्या राजधानीच्या गावामध्ये मुख्य रस्त्यावरती तिथं जॅकरंडा नावाचं झाड आहे, निळं फुलं ज्याला येतात, निळी फुलं, जसं आपलं गुलमोहरचं असतं तसंच त्या दिवसात त्याला निळं फुलं येतात. ती फुलं भारत सरकारने दिली होती 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी. ती झाडं त्या साऊथ आफ्रिकेच्या राजधानीच्या मुख्य रस्त्यावरती लावलेली. इथपर्यंत माहिती त्या महिलेंनी आम्हाला त्या ठिकाणी दिली. ते तर 15-20 वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतोय. परवा दिवशी मी आणि अर्जुन दादा बेंगलोरला लग्न होतं साखर कारखानदाराचं, म्हणून परवा दिवशी बेंगलोरला होतो. तर अर्जुनला मी म्हणलं आपण चल जरा म्हैसूरला जाऊन येऊ, 1-2 संस्था बघायच्या, जाऊन येऊ. आमच्या ना गाडीवरती ड्रायव्हर होता सईद खान म्हणून. आणि मग बोलत त्यानं सुरू केलं सांगायला, इथं काय झालं, तिथं काय झालं, सगळा इतिहास. मी म्हणलं तुझं शिक्षण काय हिस्ट्रीचं आहे का, हिस्ट्री ग्रॅज्युएशन झालं आहे का? नाही म्हणला. 13वीतनं शाळा सोडली, कॉलेज सोडलं. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता.
आकाश त्यांच्या व्यवसायामध्ये अडचणी आल्या आणि मला ड्रायव्हर व्हावं लागलं. सर अतिशक्ती नाही, मी दुसऱ्या दिवशी त्याला प्रोफेसर म्हणून हाक मारायला लागलो. अख्खा इतिहास, तिथली सगळी भौगोलिक परिस्थिती, आणि आज नाही 500-1000 वर्षापासून सगळा इतिहास त्यांनी सांगितलं. शिक्षण कशात झालं होतं तर इकॉनॉमिक्समध्ये झालं होतं. इतिहासाचा शिक्षक नव्हता, पण आवड होती. आणि त्यामुळं गाईड्स सोलापूर विद्यापीठानं तयार करण्याचं काम हातामध्ये घ्यावं. आणि फक्त आपल्या जिल्हापुरतं नाही तर ह्या सगळ्या आपला जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्या ठिकाणी आपली मुलं शिक्षण घेण्यासाठी काय आपल्या जिल्ह्यातली मुलं येणार आहेत असं नाही, बाहेरची येतील. आणि त्यामुळं अशा प्रकारचा देखील उपक्रम आपण करावा, अशा प्रकारची विनंती ह्या निमित्तानं करतो. आणि जसं धैर्यशीलबाईंनी किंवा शीतलवहिनी देवींनी आपल्याला गुजरातला घेऊन गेले, तशाच पद्धतीनं घेऊन जाण्याचा धंदा नाही बरं का. तशाच पद्धतीनं मी 4-8 दिवसापूर्वी मुंबईवरनं अकलूजला येत असताना ते मॉल आहे, त्या मॉलवरती थांबलो. आणि थांबल्यानंतर माझ्या मित्राचा मुलगा मला तिथं भेटला. अजून तरुण आहे, अजून लग्नसुद्धा झालेलं नाही. तो आला, म्हणला दादा काय चाललंय काय नाही. म्हणजे चाललं अकलूज चाललं वगैरे वगैरे झालं. म्हणलं तुझं काय चाललंय तर म्हणलं आता मी त्या फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. तर म्हणला मी आता जर्मनीला चाललो. कधी तर म्हणला 4 ऑक्टोबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत जर्मनीला, ते गावाचं नाव कलोन म्हणून आहे, त्या गावामध्ये 100 वर्ष आहे ते एक्झिबिशन भरवण्याचं. जर्मनीतलं कलोन नावाचं गाव आहे. 4 ऑक्टोबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत आहे. मी तिथं चाललोय. फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. मग सगळंच फूड इंडस्ट्रीमध्ये सगळं आलं. त्या सगळ्या रिलेटेड 4 दिवसाचं प्रशिक्षण, त्या एक्झिबिशन आहे, त्याला चालू आहे. मी त्याला जाग्यावर म्हणलं मी येतो तुझ्याबरोबर. आता जायला जमेल का नाही माहीत नाही. 4 ऑक्टोबरपर्यंत दुसरा काय उद्योग लागला तर माहीत नाही. पण प्रदर्शन त्या ठिकाणी होते. मग पोल्ट्री असेल, गाईचा व्यवसाय असेल, मटणाचा व्यवसाय असेल, त्याच्यातले बनणारे उपपदार्थ असतील किंवा सगळे आज जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यातनं बनणारे शेतीच्या बाय प्रोडक्ट्स बनणारे असतील, अशा प्रकारचं त्या ठिकाणी 4 दिवसाचं शिबिर किंवा एक्झिबिशन त्या ठिकाणी घडणार आहे. मी त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आत्ता सांगण्याची आवश्यकता नाही. अर्थात काही जणांकडे पासपोर्ट नसतील म्हणून ती अडचण येऊ शकते. काही जणांना इतर कारणांना काही अडचणी असू शकतात, त्यामुळे त्यांना यायला जमणार नाही. पण मी फक्त नंबर देणार आहे. नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे असेलच. तो 77 45 0000 5 वेळा 0 77 45 5 वेळा 0 5 हा धैर्यशील बायांचा मोबाईल नंबर आहे. तो PA-कडे असतो, त्या सगळ्या PN-कडे असतो. फक्त कृपया करून मला 1 दिवसापूर्वी नवीन मोबाईल आला आणि 2-4 वर्ष झाले होते. आणि मोबाईल आल्यानंतर बऱ्यापैकी खालीपर्यंत पोहोचला होता, म्हणजे जवळजवळ सगळ्यांच्या हातात आला होता. मला रात्री 12 वाजता एक जणांनी फोन केला. म्हणलं दादा काय करताय. मी म्हटलं तूच सांग, आता 12 वाजले, तू सांगशील ते करतो, तू सांगशील ते करतो. म्हटलं आता 12 वाजता काय करताय. म्हटलं आता काय करू. त्यामुळे असला काय धंदा करू नका. आणि ते जसं मगाशी बाजारे सरांनी सांगितलं गुड मॉर्निंग गुड नाईट असलं काही सुद्धा नाही. ते मी दुसऱ्या त्या फोनवरती 12 वाजता मी दिवसा 12 वाजता गुड मॉर्निंग मेसेज असतो. अरे बाबा माझी 6 तास अगोदर गुड मॉर्निंग झाली, हा 12 वाजता टाकतो दुपारच्या गुड मॉर्निंग. त्यामुळे असला धंदा बंद. कामापुरतं ज्यांना जायचे, ज्यांना जर्मनीला जायचे त्यांनी तिथं चौकशी करा त्या मोबाईलवरती. ते काही व्यवस्था करणार नाहीत बरं का. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की ते व्यवस्था करणार आहेत. त्याची माहिती तिथं मिळेल, काय काय आहे, प्रदर्शन कसं आहे, काय नाही. आणि आता जायला जमल का नाही मला माहीत नाही. मी नाही गेलो तर मग खासदारांना पाठवू. खासदारांनाही अडचण आली तर मग अर्जुनदादाला पाठवू. त्यांनाही अडचण आली तर शिवबाबाला पाठवणारच आहे. त्यामुळं हे सगळं त्या ठिकाणी आहे. ह्याचं आपण नाही माहिती म्हणून सांगितलं. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचं आजच्या प्रशिक्षणाचा आपण फायदा घ्याल. आणि माझी इथं सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की जेवण झाल्यानंतरचं पहिलं भाषण जे असेल
ते जरा मोकळ्या मनानं हसवत खेळवत करणारं जे ज्याला कोणाला जमतं त्याला भाषण करायला सांगा. कारण जेवण झाल्यानंतरचं पहिलं भाषण जे असतं ते आजवरचा अनुभव असा आहे की त्यांना आपलं, त्यामुळे आधीचा वेळ नाही ह्या ठिकाणी घेता आपण निश्चितच ह्या ठिकाणी उद्योजक प्रशिक्षण शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर एक दिवसीय नवोद्योजक मार्गदर्शन व कार्यशाळा प्रथम 17 या ठिकाणी आम्ही प्रारंभ करतो. आणि टेंभुर्णीमध्ये MIDC मध्ये 90 प्लॉट शिल्लक आहे का? 90 प्लॉट शिल्लक आहेत. आणि करमाळ्याच्या MIDC मध्ये अमरजीत जवळपास 50 असतील, 50 प्लॉट शिल्लक आहेत. हे 2 MIDC मध्ये, कारण कुठं सुरू करायचा हा प्रश्न असतो. त्यामुळे ह्या दोन्ही MIDC मध्ये 90 आणि 50 प्लॉट शिल्लक आहेत. आणि टेंभुर्णी T+ असल्यामुळे तिथं सुविधा, फॅसिलिटीज, सबसिडीज या मोठ्या प्रमाणात मिळतात. धन्यवाद. आज कार्यशाळेच्या निमित्ताने या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय बारापत्र साहेब विद्यापीठावरती उपस्थित आहे. सन्माननीय